नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पानव महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामजीचं जीवन चरित्र आपण रामविजय ग्रंथाच्या माध्यमातून अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. कालपर्यंत आपण कथा श्रवण केली अहिल्याचा उद्धार. बघा, प्रभू करता एक भजन गायलं जातं. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम. रघुपती का? रघुवंशात जन्म म्हणून. राघव का? कौशल्यामाई त्यांना प्रेमाने राघव म्हणायचे म्हणून. राजाराम का? रघुवंशाचा नियम आहे, जो घरातील सगळ्यात मोठा आहे तो राजा होतो म्हणून राजाराम. आता पतित पावन का? अहिल्यासारख्या पतिताचा उद्धार केला म्हणून पतित पावन. आता सीताराम का? ते पुढील अध्यायात आपला चिंतन करायला मिळणारच आहे. सीतेसोबत लग्न झालं म्हणून सीताराम. असा हा प्रभू अहिल्याचा उद्धार करून आता मिथिलेच्या वनामध्ये प्रभू निघालेत. मिथिले बाहेर उपवनात ऋषी सहित आला रघुनाथ. मिथिलेच्या बाहेर उपवनामध्ये जे वन होतं त्या वनामध्ये ऋषींच्या समुदायासहित रघुनाथ तिथे आलेत. तो नगरातून आली मात स्वयंवरपणाची. तेवढ्यात लग्नातून बातमी आली स्वयंवराची. कशाची? स्वयंवराची. स्वयंवरासाठी जो पण नेमला होता त्या पणाची बातमी रामजीच्या कानावरती आली. उमाकांताचे चाप दारुण त्याची जो बाळिया वाहिल गुण. त्या जानकी पाणी ग्रहण हाची पण स्वयंवरी. स्वयंवराचा पण असा होता, उमाकांताचे चाप दारुण. उमाकांत उमेचा नवरा कोण? शंकर. अशा शंकराचं चाप म्हणजे धनुष्य ते फार कठीण आहे. दारुण शब्दाचा अर्थ कठीण. अशा कठीण असलेल्या चापाला म्हणजे धनुष्याला जो कोणी जो बळिया वाहिल गुण, जो बळवान पुरुष गुण वाहिल म्हणजे दोरी लावील, त्यास जानकी पाणी ग्रहण हाची पण स्वयंवरी. त्याच्यासोबतच जानकी विवाह करेल असा पण कशाचा होता? स्वयंवराचा होता. श्रीराम म्हणे विश्वामित्रासी जानकी जन्म पावली कैसी पण केला धनुष्यासी. तरी ते चाप कोणाचे? आता श्रीराम मुनी विश्वामित्राला ही स्वयंवराची घोषणा ऐकून विचारू लागली, जानकी जन्म पावली कैसी, या जानकीचा जन्म झालाय कैसा? पण केला धनुष्याशी. तिला विचार नाही करता म्हणजे तिच्याशी लग्न करण्याकरता धनुष्याचा पण का ठेवला? तरी ते चाप कोणाचे? आणि जर धनुष्याचा पण ठेवला तर तो धनुष्य नेमका आहे कुणाचा? कौशिक सांगे पूर्वकथन. मग विश्वामित्र मुनी पूर्वकथन सांगू लागले. पूर्वी राजा पद्माक्ष जाण. पूर्वी पद्माक्ष नावाचा राजा होता. कोण? पद्माक्ष. कमला करून प्रसन्न हेची वरदान मागितले. पूर्वी पद्माक्ष नावाचा एक राजा होता. त्यांनी लक्ष्मी प्रसन्न केली. कमला प्रसन्न केली म्हणजे कोण प्रसन्न केली? लक्ष्मी प्रसन्न करून घेतली. आणि लक्ष्मी प्रसन्न करून घेऊन त्याने हेच वरदान मागितलं. एक वरदान मागितलं. काय वरदान मागितलं ऐका. कन्या होऊन घरी खेळी माझी अंकावरी. तू कन्या हो आणि माझ्या अंकावर म्हणजे मांडीवरती खेळ तू. मग ते वैकुंठपतीची अंतुरी काय बोले ते दवा. मग त्यावेळेला वैकुंठपतीची म्हणजे विष्णूची अंतुरी म्हणजे पत्नी त्यावेळेला काय बोलले ऐका. मी येता तुझ्या मंदिरा बरे तुझं नव्हे नृपवरा. हे राजा, हे नृपवरा, मी तुझ्या घरी आले तर ते तुझ्यासाठी चांगलं राहणार नाही. नसती विघ्न येतील घरा विचार बरवा नव्हे हा. नसलेली विघ्न तुझ्या घरी येतील. तो हा विचार टाकून दे. हा विचार तुझा चांगला नाही. कोणता विचार? की तू माझ्या घरी माझी मुलगी म्हणून जन्माला ये. हा विचार चांगला नाही. नृप म्हणे निश्चय माझ्या अंतरी माते तू होय माझी कुमारी. पण राजा म्हणू लागला, माते माझ्या मनात असा निश्चय की तू माझी मुलगी झाली पाहिजे. इंदिरा म्हणे स्वामी मुरारी तया आधी न मी असे. इंद्रा म्हणू लागली, जो मुरारी आहे, मूर नावाच्या दैत्याचा आर्य आहे, मूर नावाचा दैत्याचा जो शत्रू आहे, अशा मुरारीची मी कोण आहे? पत्नी आहे. आणि तो माझा स्वामी आहे, त्यामुळे मी त्याच्या अधीन आहे. मग प्रसन्न करून श्रीधर राजा पद्माक्ष मागेवर. मग काय केलं राजा पद्माक्षाने? श्रीधर प्रसन्न करून घेतला म्हणजे विष्णू प्रसन्न करून घेतला. आणि मग त्याच्याजवळ वर मागितला. काय वर मागितला? मज कन्या रमा देई साचार ऐकता मुरहर हसिन्नला. आता
मला तुमची जी मंडळी आहे ती माझ्या पोटी मुलगी म्हणून यावी अशा पद्धतीचा वर तुम्ही द्या. असं कोणी मागणी केली? कोणाकडे मागणी केली? हा, भगवान विष्णूकडे मागणी केली. राजा मग प्रसन्न करून श्रीधर राजा पद्माक्ष मागेवर मज कन्या रमादे साचार ऐकता मुरार आसनाला. मूर आणि हर, मूर नावाच्या दैत्याचा प्राण ज्याने हरला, हिरावून घेतला, असा मुरारी हसू लागला. मग मातुलिंग फळ दिले. त्यांनी काय केलं? महाळुंगाचं एक फळ दिलं. ते राय घरी 9 मास ठेविले. ते घर राजाने 9 महिने घरात ठेवलं. त्यातून कन्यारत्न निघाले, ते जे प्रगटले असंभव्य, आणि त्याच्यातून कन्यारत्न प्रगट झाली. त्या कन्याच्या प्रभावाने सगळ्या खोलीमध्ये तेज, असंभव्य अशा पद्धतीचं तेज प्रगट झालं. वाढता वाढता झाली उपवर. ती मुलगी हळूहळू वाढू लागली. वाढता 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 ती उपवर झाली, म्हणजे लग्नाच्या वयाची झाली. ती समागोये ती बहुतवर. तिला मागण्याकरता बरेच लोक येऊ लागले. पद्माक्षासी सुखापार कन्या सुंदर देखून. त्यावेळेला पद्माक्ष राजाला फार सुख प्राप्त झालं. सुंदर मुलगी आपल्या पोटी जन्माला आली पाहून. आता मुळात त्याच्या पोटी नव्हती जन्माला आली. भगवान विष्णूने त्याला एक एक फळ दिलं होतं, महाळुंगाचं फळ, मातुलिंग फळ दिलं होतं. आणि त्या फळाच्या प्रभावाने ते फळ घरात 9 महिने ठेवल्यानंतर त्यातून ती कन्या जन्माला आली होती. ऋषिगण गंधर्व नृपवर 104 विद्याधर एकवटले समग्र पद्माक्षाचे मंदिरी. आता त्यावेळेला ऋषिगण, गंधर्व, नृपवर म्हणजे राजलोक, यक्ष, विद्याधर, चारण हे सगळे पद्माक्षाचे मंदिरी एकवटले. हे सगळे पद्माक्ष नावाच्या राजाच्या घरी आले. कशासाठी आले? मने पण करी एक लाग वेगी. हा, ते सगळे येऊन त्याला म्हणू लागले, तो आता लगबगीने एक पण तयार कर. कोप चढला पद्माक्षा लागी, म्हणे नव सुनीत सुनिळता जया चांगी, त्यास कन्या देन मी. म्हणजे बघा, पद्माक्ष राजाच्या घरी कोण कोण आलंय? ऋषी, गण, गंधर्व, नृप, यक्ष, चारण, विद्याधर हे सगळे पद्माक्षाच्या घरी आले. पद्माक्ष राजाला म्हटले, म्हणे पण करी एक लाग वेगी. तू काय कर, लाग वेगेने धावत्या वेगामध्ये या मुलीचं लग्न लावून दे. हे शब्द ऐकले, कोप चढला पद्माक्षा लागी, आणि पद्माक्षाला फारच राग आला. म्हणे नभ सुनीळता जयाची अंगी. जो आकाशाप्रमाणे निळा दिसतो, नभ म्हणजे आकाश, सुनीळता आकाशाप्रमाणे जो निळा दिसतो, जयाची अंगी त्यास कन्या देईन हे. आणि मी माझी मुलगी कोणाला देईल? जो निळ्या वर्णाचा आहे त्यालाच देईल. ऐकून सर्वही कोपले. हे ऐकून सगळ्यांना राग आला. म्हणते काय रे मिथ्या बोले? ते म्हणले, का रे खोटं बोलतो? एक सरीचे वीर खवळले, युद्ध मांडिले असंभव्य. आणि जेवढे जेवढे वीर होते त्या सगळ्यांनी एकदाच पद्माक्ष राजावरती हमला बोलला, अटॅक केला. अवघ्या राजे असे एकला पद्माक्ष सप्तदिने भांडला. पण एवढ्या राजांना सुद्धा पद्माक्ष राजा 7 दिवस एकटाच पुरून उरला. 7 दिवस अनुदिन रात्रंदिवस अशा पद्धतीने पद्माक्ष राजा त्याच्यासोबत युद्ध करत राहिला. शेवटी सर्व मिळून मारिला पद्माक्षरावर माझी. परंतु सगळ्यांनी एक विचार केला आणि एका विचाराने पद्माक्ष राजा उचलून आदळला, संपवला. तो पद्माक्षी ते वेळी अग्निकुंडी गुप्त झाली. त्यावेळेला पद्माक्षाची मुलगी पद्माक्षी, पद्माक्षाची मुलगी पद्माक्षी, जनकाची मुलगी जानकी, पर्वताची मुलगी पार्वती, असे असे जे शब्द आहेत तशा पद्धतीने ही पद्माक्षी अग्निकुंडात गुप्त झाली. एका अग्निकुंडात गेली आणि गुप्त झाली. पद्माक्षाची संपदा लुटली, ग्राम विध्वंसून सर्व गेले. आणि मग यांनी काय केलं, त्या अग्निकुंडात गुप्त झाली पाहिली. पद्माक्षाची जेवढी संपत्ती होती ती यांनी सगळ्यांनी लुटली आणि ते सगळ्या गावाचा विध्वंस करून निघून गेले. तो पद्माक्षी ते वेळी अग्निकुंडी गुप्त झाली, पद्माक्षाची संपदा लुटली, ग्राम विध्वंसून सर्व गेले. तया ब्रह्मारण्या माधारी. त्यावेळेला त्या ब्रह्मारण्यामध्ये पद्माक्षी निघाली कुंडाबाहेरी. पद्माक्षीने जी कुंडात गेली होती ती परत कुंडाच्या बाहेर निघाली. रावण विमानारूढ त्या अवसरी लावण्य सुंदरी देखील. रावण नेमका रस्त्याने चालला होता. रस्त्याने जात असताना त्या रावणाने अग्निकुंडातून वर आलेली कोण पाहिली? पद्माक्षी पाहिली.
आणि त्याला आता तो परस्त्री लुलुप्तच होता. देखोनी सौंदर्य रूपडे, त्यांनी सौंदर्यवान रूपड पाहिलं, मुख पाहिला. रावणाची उडी पडे. रावणाने लगेच आकाशमार्ग विमान चाललं होतं. विमानाचा वेग जरा कमी केला, विमान खाली घेतलं आणि उडी टाकली त्याच्यातून. येरी यज्ञ कुंडा माझी धडे, रावणे कुंड विजविले. आणि मग हिने काय केलं, परत यज्ञ कुंडात उडी मारली. म्हणजे बघा, भगवान विष्णूची प्रार्थना करून या पद्माक्षाने कोणाला मागून घेतलं, लक्ष्मीला मुलीच्या रूपात. देवाने एक मातुलिंग नावाचं फळ दिलं. ते फळ 9 महिन्यानंतर प्रसवलं आणि त्याच्यातून एका स्त्रीचा जन्म झाला. तिचं नाव ठेवलं पद्माक्षी. ती सुंदर झाली, उपवर झाली. मग ठिकठिकाणून राजे, ऋषी, गण, गंधर्व, यक्ष, चारण, विद्याधर हे तिच्यासाठी स्थळ घेऊन यायला लागले. आम्हाला ही पोरगी द्या. पण त्यावेळेला पद्माक्ष राजाने देऊ केले नाही. तो म्हटला, जो निळ्या रंगाचा दिसेल मी त्यालाच पोरगी दिली. कारण ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी कोणालाही शोभते का? देखील लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. अशा पद्धतीची ज्ञानेश्वरीत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लक्ष्मी फक्त विष्णूचा स्वीकार करते आणि विष्णूच निलवर्णीय आहे. निलांबोजे श्यामल कोमलांगम. मग अशी लक्ष्मी आम्ही फक्त निर्वर्णीय पुरुषालाच देऊ, असं ज्यावेळेला पद्माक्ष राजा बोलला. बाकी म्हणलं ठीक आहे, असं नाही ना, मग आम्ही तुला युद्धात ठार करून तुझी पोरगी आम्ही घेऊन जाऊ. तो काहीच करावं. राजाने युद्ध सुरू केलं. 7 दिवस युद्ध केलं. एवढ्या लोकांसोबत एकटाच राजा लढत होता. पण शेवटी मात्र सगळ्यांनी मिळून राजा संपवला. आपला बाप मेला, आता आपल्याला हे घेऊन जातील म्हणून तिने एका यज्ञकुंडात अग्निकुंडात उडी मारली. मग हे बाकी सगळ्यांनी गाव वगैरे लुटला, सगळ्या गावाचा विध्वंस केला, निघून गेले. पण आता सगळे गेलेले पाहिले की पद्माक्षी बाहेर आली. आणि बाहेर आली तेवढ्यात तिला 10 तोंडाचं 10 तोंडाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाची नजर तिच्यावर गेली आणि तिने पाहिल्याबरोबर तो तिला घेण्यासाठी खाली उतरला. देखोनी सौंदर्य रूपडे, रावणाची उडी पडे. रावण खाली आलेला पाहिला का येरी यज्ञ कुंडा माझी दडे, रावणे कुंड विजविले. ती परत यज्ञकुंडात तिने उडी मारली. रावणाने आपल्या स्वसामर्थ्याने ते यज्ञकुंड पूर्ण विजून टाकलं. तेथे खनिता बहुत यत्ने, त्याची सापडली 5 रत्ने. त्याने ते सगळं खणलं, फार प्रयत्नाने खणलं. तो यज्ञकुंड अख्खा विजवला ना, अख्खा खणला. का? याच्यातून मला ती मिळाली पाहिजे. पण त्याच्यातून त्याला 5 रत्न सापडले. किती? 5 रत्न. घरा आणली दशानने, संदुके माझी ठेवली. त्याने ते 5 रत्न घरी आणले आणि कशात ठेवले? संदूक, म्हणजे पेटीत ठेवले. पेटीला अजूनही काही भागात संदूक म्हणतात बघा. काही पालक म्हणतात, महाराज आमचा विद्यार्थी आला बरं घरी, आता काय करा, तुमचा आमच्या गावात कार्यक्रम असा का, येताना त्याची संदूक घेऊन या. तर संदूक म्हणजे पेटी. रावणाने काय केली? ती पोर नाही, 5 अशा पद्धतीचे रत्न काय केले? पेटीमध्ये ठेवले, संदुकीत ठेवले. मग एकांतीचे अवसरी रावण सांगे मंदोदरी. एकांताच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला नवरा बायको एकत्रित असताना रावणाने मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी तुला काय वाटलं? माझं तुझ्यावर प्रेम नाही, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू काय कर, नुसतं मी शब्दांनीच व्यक्त करतो असं नाही. अरे जगात नाही असं इतके सुंदर अशा पद्धतीचे 5 रत्न मी तुझ्यासाठी घेऊन आलो. अमोल रत्ने पृथ्वीवरी तुझं लागी सुंदरी आणली. हे सुंदरी तुझ्यासाठी अनमोल किमतीचे रत्न मी घेऊन आलेलो. असं कोण म्हणलं? रावण. धावणी मंदोदरी उचली पेटी. मंदोदरी धावतच गेली आणि त्यांनी पेटी उचलली. कारण महिलेला सोन्याचा आणि पाण्याचा लय नाद असतो. तिला सोनं किती द्या कमीच वाटतं, पाणी किती असू द्या कमीच वाटतं. पोरांनी नळ चालू करा, अरे बंद करा, पाणी संपल. बरोबर की नाही? सोनं किती असू द्या, बाईला काय वाटत असतं? कमी वाटत असतं. मग मंदोदरीकडे एवढ्या अंगात तिच्या दागिने वगैरे होते तरी मंदोदरी धावत गेली, तिने ती पेटी उचलण्याचा प्रयत्न केला. धावोनी मंदोदरी पेटी उचली तव न ढळीची ते गोरटी. त्यावेळेला ती पेटी अशी कांकणभर सुद्धा, असं कांकणभर म्हणण्यापेक्षा तिळभर सुद्धा हल्ली नाही. हास्वनी दशवक्त्र शेवटी आपण उठे उचलावया. आणि मग दशवक्त्र 10 तोंडाचा दशानन हसला. हे मंदोदरी तुला आहे ना उद्या जाऊन दवाखान्यात जाऊन 4-5 सलाईन लावून यावं लागतं. तुझे रक्त वगैरे रिपोर्ट चेक करावे लागतील. काय तुझ्या अशक्तपणा आला,
ते तुला ते पेटी सुद्धा उचलला जायना. होय बाजूला, मी उचलतो, असं कोण बोललं? रावण बोलला. रावण तिथे आला. आपण उठे उचलावया तवती न ढळेची विसाकरी. त्याच्या 20 हाताने ती उचलले गेली नाही. तुझं मंद जरी हसत होता, आता मंदर त्याला हसायला लागली. हो ठीक आहे बा, मला तर 2च हात आहे, पण तुम्हाला किती हात आहे? 20 हात आहे. पण 20 हात म्हणजे आता खरंच रावणाला 20 हात असतील का? 20 हात शब्दाचा अर्थ एका हातात जेवढी ताकद असते, बरोबर आहे, आपल्या सामान्य एका हातात जेवढी ताकद असते, अशा एक 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 हाताची, अशा 20 हातांमध्ये जेवढी ताकद असते, तेवढी ताकद ज्याच्या एकाच हातात आहे, त्याला 20 हाती म्हणतात. असा हा रावण, किंवा असतील त्याला 10 हातात, मला काय माहित नाही, मी काय त्यावेळेला नव्हतो. आणि असलही तरी मी रामाच्या पक्षात होतो, आपला रावणाचं काय माहिती. तर तवती न रडेची विसाकरी, आश्चर्य झाले त्या अवसरी प्रधान आणि मंदोदरी. बघा, 20 हाताने उचलले गेले नाही. त्यावेळेला मंदोदरलाही आश्चर्य वाटू लागलं, रावणालाही आश्चर्य वाटू लागलं. पेटी उघडती ते दवा प्रधान आणि मंदोदरी आश्चर्य झाले. तव मासाचे कन्यारत्न. त्यावेळेला ती पेटी जवळ उघडली. हा, कारण ती उचलला जात नव्हती, मग तिथंच उचलून दाखवा म्हणतो त्याला, म्हणून ती पेटीचं असं लॉक उघडलं. आणि उघडल्याबरोबर तवती षण्मासाचे कन्यारत्न देखता होय दशानन. 6 महिन्याची लहान बालिका त्या पेटीमध्ये होती. मंदोदरी म्हणे, हे विघ्न राया घरास आणले. मंदोदरी म्हटली, राजा, हे कशाला विघ्न तुम्ही घरी आणले? जो मायावरण वेगळा चैतन्य देही घन सावळा, त्याशीच हे घालील माळा इतरा ज्वाळा अग्नीचे हे. जो मायावरणा वेगळा म्हणजे मायेच्या आवरणाच्या पलीकडे जो आहे, आणि चैतन्य देही घन सावळा, जो चैतन्य रूप विष्णू आहे, निळ्यावर्णीय असा पद्धतीचा रंगाचा जो आहे, त्याशीच ही माळा घालील इतरा ज्वाळा अग्नीचेही. ही त्यालाच माळा घालील. इतरा करता ही आग आहे. आग, ही आग कशाला घरी आणली तुम्ही? हिने निर्दाळीला पद्माक्षांवर पवल. हिने पद्माक्ष नावाचा राजा मारून टाकला. बहुत रायाचा केला संवार. हिने अनेक राज्य लोकांचा संवार केला. ही इतिहास साचार लंकापूर अनुरेची. ही जर इथं राहिली तर लंका नगरी शिल्लक राहणार नाही. दशानन हे परम विघ्न जशी आधी बाहेर घाली नेऊन. हे दशानना, हे विघ्न साक्षात, तू आधी हिला घराच्या बाहेर नेऊन घाल. मग बोलाविले सेवक जण संदूक मस्तक दिली. मग 2-4 शिपाई बोलवले, त्यांच्या डोक्यावरती पेटी ठेवून दिली. पेटी उचललेली त्या अवसरी हळूच आतून शब्द करी, मी आणि येईन लंकापुरी रावण सपरिवारी वधावया. पेटी उचलली आणि कोणाच्या डोक्यावर ठेवली? सेवकाच्या डोक्यावर पेटीत घालून पोरगी चालवली. पण ती पेटीतली पोरगी आवाज देत होती, हे रावणा, तुला काय वाटलं मी आता जाईन? अरे जाईन, पण मी परत येईन, मी पुन्हा येईन, असं तिने आश्वासन दिलं. नेऊन काय करील? रावण कुळ निर्दाळवया, म्हणजे मी रावण कुळाचा नाश करण्याकरता इथं येईल. ऐकून यायचे वचन रावणाचे चित्त दचकले. म्हणे हिचा आता वध करीन मयजा चरण धरी. मग त्याचे हे शब्द ऐकून त्याच्या मनामध्ये असा थरकाप निर्माण झाला. त्याच्या मनाला भीती वाटली, त्याचं चित्त दपकलं. काय केलं पाहिजे बा आता? हिचा वधच आता केला पाहिजे. म्हणून मैजा चरण धरी. मग मयासुराचे त्यांनी चरण धरले, पाया पकडले. चरण दृढ ठेवणे माता, त्याच्या चरणावर दृढ माथा ठेवला. म्हणे पुढील विघ्न आताची का आणिता. आता पुढे जे विघ्न आहे ते आताच कशाला आणायचे? मग शांत केले पौलुच सुता सगळी मिळून येते दवा. तो म्हटला, आता मी याचा वध करीन. कोण म्हटलं? काय म्हटला? की आताच या मुलीचा मी वध करेल. कारण हिने त्या पेटीतून सांगितलं, मी आता जाते, पण थोड्या काळानंतर मी परत इथं येईल आणि अख्ख्या रावण कुळाचा मी नाश करील. बरोबर की नाही? मग अख्ख्या कुळाचा नाश होण्यापेक्षा आताच मी हिला मारतो ना, हिला आणय तोपर्यंत. पण मारत असताना आधी मयासुराची विनंती केली. मयासुरला विचारलं, कसं करू, मारू का? मय नावाचा दैत्य, त्या दैत्याचा रावणाचा काय संबंध? सासरा. मग त्या मयाला विचारलं, किंवा मयजा विचारलं. मयजा शब्दाचा अर्थ मयजा, मयापासून निर्माण झालेली अशी मंदोदरी. त्या मंदोदरला विचारलं. मैजा चरण धरी. मग आता ती ज्या वेळेला दुसरा भाव,
आता ज्या वेळेला रावण त्या मुलीचा वध करायला गेला त्यावेळेला मैजेनी चरण धरलं, म्हणजे मंदोदरीने पाय पकडले आणि सांगितलं, ऐकून ऐसे वचन चरणी दृढ ठेवणे माथा, चरणावरती माथा ठेवला. कुणी? मंदोदरीने. कोणाच्या? रावणाच्या. म्हणे पुढील विघ्न आताची का आणिता? अहो ते पुढचं विघ्न आहे, ते आताच कशाला घेऊन येता? उद्या मारायचंय ना, आजच कशाला सरण रचून ठेवता? थांबा. मग शांत केले पौलुस सुता. मग पौलुसचा सुत असलेला कोण? पौलुस कोण आहे? पौलुस ती सुता. पौलुस तिचा सूत असलेला कोण? विश्रवा. त्या विश्रवाचा पुत्र असला रावण, त्याला शांत केलं. सकळी मिळून येते तेव्हा सगळ्यांनी मिळून त्याला शांत केलं. रावण सांगे सेवकाशी. रावण सेवकांना म्हणू लागला, जनक राजा आहे मिथिलेशी. जनक राजा मिथिला नगरीत राहतो. त्याची गावा सरीशी हे विवशी धाडी नेऊन घाला रे. त्याच्या गावावरती ही विवशी म्हणजे जाखीन, दखीन, ही भूतीन, हे काय करा, ही विवशी म्हणजे ही हाडळ तुम्ही काय करा, त्याच्या नगरीत नेऊन धाडा घाला. मग रातोराती तात्काळी पेटी पुरली मिथिलेजवळी. मग रातोरात मिथिले नगरीत पेटी पुरली. ते शेत कोणी एकेकाळी जनके ब्राह्मणाशी दिले. पण ते शेत एकेकाळी जनक राजाने ब्राह्मणाला दिलं होतं. करा शेती आणि काय होईल त्याचा टॅक्स देत जाबो. पद्माक्ष रूप पूर्वीचा पूर्ण पुन्हा उतरला तो ब्राह्मण. आता तो जो पद्माक्ष होता ना, जो मेला होता, तोच ब्राह्मण रूपाने जन्माला आला होता. आणि त्याच ब्राह्मणाला जनक राजाने काय देऊ केली होती? शेती देऊ केली होती. राय वेदवक्ता म्हणून क्षेत्रदान दिले. रायाने त्याला, तो फार मोठा वेद जाणणारा असल्यामुळे त्याला जमीन देऊन टाकली होती. सुमूर्त पाहुणे सुंदर ब्राह्मणे जुंपिला नागर. चांगला मूर्त पाहून ब्राह्मणाने नांगर जुंपला. नागरदांती परिकर पेटी अकस्मात लागली. नागरदंती, नागराच्या दंत भागाला, या नागराच्या टोकाला. त्याला नागर को हिंदी में कहते हल और हल के टोक कहते सीत. नागराच्या टोकाला म्हणजे सीताला पेटी लागली म्हणून त्या बेटीचं नाव सीता. सीता का नाव ठेवलं जानकीचं? नागराला इंग्रजीत काय, हिंदीत काय म्हणतात? हल. आणि हलाच्या म्हणजे नागराच्या पुढे जो लोखंडी भाग असतो की नाही, त्याला म्हणतात सीत. आणि त्या सीताचा स्पर्श सगळ्यात पहिला कोणाला झाला? तर पेटीला झाला. आणि त्या पेटीतून जी बेटी जन्माला आली तिचं नाव सीता. सीतापासून निघाली म्हणून सीता. मग चांगला मुहूर्त पाहिला, ब्राह्मणाने नांगर जुंपला. नागरदात ती परिकर पेटी अकस्मात लागली. नागराच्या दाताला म्हणजे नागराच्या फाळाला त्यावेळेला एक पेटी लागली. ब्राह्मण सत्य सन्मार्गी. ब्राह्मण सत्य होता, सन्मार्गाचं आचरण करणार होता. पेटी उचललेली लाग वेगळी आणि झटपट पेटी उचलली. मग दाखविली जनका लागी म्हणे राया ठेवणे घे आपले. तो राजाकडे गेला. राजाला सांगितलं, राजेसाहेब तुम्ही कोणी काळी इथं पेटी गाडून ठेवली असेल, त्याच्यात धन असेल, ही पेटी तुमची, तुम्हाला घ्या. म्हणजे बघा, पूर्वी धन जर निघालं तर ज्या मालकाची जमीन करायला घेतली त्याला ते धन नेऊन दिला जायचं. आता आहे का तसं? ते मध्ये युट्यूबला एक व्हिडिओ आली होती, पाहिली होती, की कोणतरी काय केलं, अद्रक आहे ना, अद्रक शेतात लावली, पण ते काय, त्याला काय पाणी पिणी भेटलं नाही. ते पिकं आले पण ते थोडे जळून नाही गेले. जळून गेले की याने त्याचा थोडा नाच सोडून दिला, त्याला काही खत फवारणी केलं नाही, काही नाही, आणि सगळी शेती विकून टाकली. पण ती विकली, त्या काळात जरा पाऊस पडला आणि त्याच्यातून ते अद्रक उगून आली ना. आता जमीनची मशागत करायला म्हणून तो माणूस गेला, मशागत केली, त्याच्यातून हे अद्रक निघाली. किती अद्रक? अख्ख्या जमिनीचे पैसे त्याचे वसूल झाले. मग आता हे जमिनीचे पैसे त्यांनी ज्याची जमीन होती त्याला दिले असतील का? तो कलियुगातला आहे. पण इथं त्रेता युगात मात्र मिथिला नगरीत असा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण म्हणजे पूर्वीचा पद्माक्ष वेदवक्ता होता. आणि त्याला माहित आहे ही जमीन आपण करायला घेतली, पण याच्यातलं धन आपलं नाही, म्हणून तो ती राजाकडे घेऊन आला. राजाला म्हटलंय, तुमचं धन स्वीकारा. राव म्हणे काय आहे भितरी? राजा म्हटलं, याच्या आतमध्ये काय? विप्र म्हणे नेणे निर्धारी. ब्राह्मण म्हटलं, मी काय आतमध्ये पाहिलेलं नाही काय. जनक राजा आश्चर्य करी पेटी उघडली तेव्हा जनक राजाने काय केलं,
आश्चर्य केलं आणि पेटी उघडली. बोवते प्रधान पाहते सकाळी, त्यावेळेला आजूबाजूला प्रधान लोक पाहू लागले. तो 5 वर्षाची कन्या देखली. त्या पेटीतून किती वर्षाची पोरगी बाहेर निघाली? 5 वर्षाची. असंभाव्य प्रभा पडली, आश्चर्य वाटे सकळी का. असंभाव्य अशा पद्धतीचा तिथं देदीप्यमान प्रकाश पडला आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. जनकास उपजला स्नेह, जनकाला तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. म्हणे स्वामी हे कन्या रत्न मज द्या हो. आणि मग जनक म्हणू लागला त्या ब्राह्मणाला, महाराज बघा जनक राजा आहे आणि ब्राह्मणाच्या समोर हात जोडून उभा राहिला, मला ही मुलगी द्या. कोण सुखी आहे? मी म्हणतो ज्याच्या पोटी मुलगी तो सुखी. मुलीला बापाचं सुख कळतं, बापाचं दुःख कळतं, मुलगी समजदार असते. मुलगा मात्र बापाला आईला जाणू शकत नाही. कालच एक गोष्ट, औरंगाबाद जिल्हा ज्याचं नाव सध्या संभाजीनगर आहे, भयंकर घटना घडली. 20-21 वर्षाचा मुलगा त्या बापाला हट्ट करून म्हणत होता की मला आयफोन पाहिजे. बाप नाही देऊ शकला. मग बापाला भीती घालण्याच्या उद्देशाने तो एका कठाड्यावर जाऊन थांबला. एवढ्या उंच डोंगरावर गेला, तिथून खाली पडल्यानंतर काही शिल्लक राहणार नाही. ती आई होती, गायाबाया करत होती, बाळा हवं तरी गाड्याचं मंगळसूत्र लगेच घे, काय मोबाईल घ्यायचा ते घे, काय पाहिजे ते घे, पण तू हे टोकाचं पाऊल उचलू नको. पण अशाही अवस्थेमध्ये त्या लेकराच्या मनात एवढंच होतं की परत यांनी माझ्या म्हणण्यावरच नाचलं पाहिजे, माझ्या इशाऱ्यावरच नाचलं पाहिजे, म्हणून आता यांना थोडं सळायचं, थोडा त्रास द्यायचा. इथून पुढं मी मरायची धमकी दिली की ते माझं काम पहिलं करते, असा भाव त्याच्या मनात असेल. त्या काही शेवट जीवावर कोणी उदार झाला नसतो, मरायची इच्छा त्याची नसेल. कित्येक लेकरं असेच आहेत, त्यांना माहिती आहे रडलं का मग आई मोबाईल देते, रडलं का बाप पैसे काढून देतो, रडलं का माझी इच्छा पूर्ण होणार. आणि लहान वयात लेकरं रडण्याचं नाटक करून रडून वस्तू घेतात आणि थोडे मोठे झाले की मग मरणाच्या धमक्या देऊन घेतात. त्यामुळं पालक असाल तर पालकाला सूचना, पालकाने पहिल्यापासूनच आपल्या लेकराला नाही शब्द ऐकण्याची सवय लावली पाहिजे. नाही शब्दच पालकांनी कानावरती लेकराच्या पडू देत नाहीत. लेकराच्या मनावर पहिल्यापासूनच हे बिंबलं पाहिजे, नाही तुला ही गोष्ट नाही घ्यायची, नाही तुला ही गोष्ट मिळणार नाही. ज्या वेळेला पालक खंबीर बनतील ना त्यावेळेला लेकरं असं गंभीर कृत्य करणार नाहीत. आपण आपल्या लेकराला नाही शब्द ऐकायची सवयच लावली नसते आणि मग ज्या वेळेला कधीतरी त्याला नाही शब्द ऐकावा लागतो त्यावेळेला त्या अशा टोकाचे पाऊल घेतात. आई बापाने पहिल्यापासूनच लेकरावर संस्कार केले पाहिजे. बघा आता तो पोरगा तर मेलाच, त्याला वाचवायला गेला बाप, बापाचा विचार होता त्याला ओढावं आणि पोरालाही मारायचं नव्हतं, पण बाप पुढे धावून आला म्हणून तो 2 पावलं मागं सरकला की त्याचा तोल गेला आणि तोल गेल्याबरोबर त्याने बापाला हात दिला, बापालाही खाली ओढलं. आता बापही मेला, ज्याच्यासाठी जगायचंय, ज्याच्यासाठी जगायचंय, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं असा नवराही मरतोय आणि जो आपल्याला पुढे जगवणारा असा पुत्रही मरतोय. हे पाहून त्या बाईने उडी मारली. आई मेली, बापही मेला, पोरगाही मेला, आयफोन मात्र दुकानात तसाच राहिला. हट्ट जसं तसं राहिलं की भाग्यवान आहेत ती माणसं ज्याच्या पोटी मुलगी आहे, मुलगी समजून घेते महाराज. एवढंच काय बघा ना, भाऊबीजेचा वेळ आहे, काल परवा बहिणीला फोन झाला, ताई दिवाळीच्या वेळेला जरा बरं होतं, देऊ केलं त्याला थोडंफार, आता रक्षाबंधन आहे आणि सध्या तुझ्या भावाची कडकी चालू आहे. ती म्हणली नको रे दादा, मला नाही काय पाहिजे, तू सुखी राहा एवढंच माझी मागणी आहे. मी येते तुझ्या हातावर राखी बांधते, तू सुखी राहावं ही माझी अपेक्षा आहे. ते एक गीत आहे ना, इसे समजो ना रेशम का डोर भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. बघा मुलगी समजदार असते, तिला भावाचं दुःख कळतं, तिला आईचं दुःख कळतं, तिला बापाचं दुःख कळतं. ऐका तर हात जोडून जनकराजा विनंती करू लागला, महाराज मुलगी मला द्या. ब्राह्मण म्हणे महाबाहो तुझीच कन्या हे निर्धारे,
ब्राह्मण म्हटलं, हे राजा, ही तुमचीच कन्या स्वीकारा. आई सीते जनकात्मजा सुंदर, सकळ सौंदर्याचे माहेर, अशी ही जनकाची मुलगी, सगळ्या सौंदर्याचं माहेर असलेली. जनक रायासी सुखापार, म्हणे इंदिरा साचार आली. हे जनक राजाला फार आनंद झाला. म्हणलं साक्षात ती लक्ष्मीच आपल्या घरी आलेली. 21 वेळा नक्षत्रिय परशुरामी केली धरित्री, सहस्रार्जुन वधून क्षण मात्री, सोड घेतला रेणुकेचा. 21 वेळा पूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून परशुरामाने सहस्रार्जुनाचा वध केला आणि वध करून रेणुकेचा सूट घेतला. अशा पद्धतीचा परशुराम त्र्यंबक धनुष्य घेऊन याती, शंकराचा धनुष्य हातात घेऊन आला जनकाचे ग्रहप्रती, जनकाच्या घरी आला. षोडशोपचारे जनक नृपती, भार्गव रामासी पूजित. षोडशोपचाराने जनक राजाने भार्गव रामासी म्हणजे परशुरामाची पूजा केली. भार्गव शब्दाचा अर्थ होतो परशु. भोजनाची बैसले ग्रहांतरी, ते दोघं घरात जेवायला बसले. शिवधनुष्य ठेवून बाहेरी. मग आता जेवताना धनुष्याचं काय काम आहे म्हणून धनुष्य बाजूला ठेवलं. तो जानकीने ते अवसरी घोडे केले धनुष्याचे. त्यावेळेला जानकीने त्या धनुष्याचं काय केलं, घोडे केलं. त्याच्या एका बाजूने एक पाय टाकला, एका बाजूला एक पाय टाकला आणि चल रे घोड्या तुकडुक तुकडुक असं करायला लागली. चल मेले घोडे तुकडुक तुकडुक, हा घोडा घोडा करू लागली. परशुराम भोजन करून सभेत बैसला. येऊन परशुरामाने भोजन केलं आणि सभेत येऊन बसला. तो कोदंड न दिसे ना यांनी भार्गव म्हणे शोभला. त्याला कुठं धनुष्य दिसला नाही. मग तो मनामध्ये राग आला त्याला. कोणाला? परशुरामाला. म्हणे गज भारी न लोटे धनुष्य. तो म्हटला हत्तीच्या समुदायाला जो धनुष्य लोटला जात नाही त्याचा कोणी केला अभिलाष. तो चोरून नेण्याची इच्छा कोणी केली किंवा त्याची इच्छा कोणी धरली? परशुराम आणि मिथिलेश द्वाराबाहेर जो आले. आणि त्यावेळेला परशुराम आणि मिथिलेचा राजा जनक नगराच्या बाहेर आले, दरवाजाच्या बाहेर आले. तो कोदंडाचे घोडे करून ज्या ज्या म्हणून ओढी वेदिनी. त्यावेळेला कोदंड म्हणजे धनुष्याचं घोडं करून दोन्ही बाजूला पाय टाकून ज्या 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 म्हणत मेदिनी म्हणजे पृथ्वीवरती ही ओढत होती धनुष्य. कोण? सीता. परशुराम येते देखुनी अंगुळी वदनी घातली. परशुरामाने ते पाहून अंगुळी म्हणजे बोट तोंडात घातली. अरे बापू, हत्तीच्या समुदायाला जे ढकलला जात नाही एवढं मोठं धनुष्य कोणी उचललं? सीतेने उचललं. पिता देखुनी जनक बाळी, कोदंड सांडोनी पळाली. जनकाची मुलगी आपल्या बापाला पाहिलं आणि ती तिथून पळाली धनुष्य टाकून. धनुष्य पडले ते स्थळी, ते न ढळेचे कवनाते. मग जनक राजे काय म्हटले, 4-5 सेवक इकडे या, ते धनुष्य उचलला ना. ते गेली, त्यांना उचलला जाईना. हे अजून जरी 5-6 जण उचलायला, अजून गेले 5-6 जण, उचलला जाईना. हे अजून 100-1 गेले तरी उचलला जाईना. कोणाला धनुष्य थोडे सुद्धा हलेना. वीर लाविले प्रचंड, पण नुचलेची कोदंड. फार वीर लावले ते उचलायला, पण धनुष्य उचलला गेला नाही. भार्गव म्हणे वितंड, सीता वेगळे उचले ना. भार्गवाने सांगितले हे फार प्रचंड जड आहे. म्हणजे परशुरामाने सांगितले फार जड आहे, ते सीतेशिवाय कोणाला उचलला जाणार नाही. मग जनक म्हणे कुमारी मागोती चापाचे घोडे करी. जनकाने परत सीतेला बोलून घेतलं, बेटा इकडे तू काय करत होती या धनुष्यात? घोडा घोडा खेळतोय आणि कर बरं परत घोडा घोडा. परत त्याने धनुष्याचा घोडा खेळलाय. सीतेने बैसोनी जर करी पूर्वे स्थळास आणला आणि घोडा 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 करत तो धनुष्य जिथं होता तिथं आणून सोडला. कुणी? सीतेने. मग बोले फरशधर. मग त्यावेळेला हातात परशु धरणारा परशुराम काय बोलला, ऐका, आमचे अवतार कृत्य झाले समग्र, आता आमचं अवतार पूर्ण झालं. मग ते धनुष्य ठेवून साचार जनकाप्रती बोलत असे. मग तिथे धनुष्य ठेवला आणि जनकाला बोलले, आता राया हाची पण जो या धनुष्या वाहील गुण. आता राजा हाच पण आहे जो हा धनुष्याला दोरी लावील. त्याशी सीतेशी पाणी ग्रहण हे तुझा न मिथिलेशा, त्याच्याबरोबर सीतेचं लग्न लावून दे. आईसे सांगून जनकाशी भार्गव गेला बद्रिकाश्रमाशी. अशा पद्धतीने सांगून भार्गव म्हणजे परशुराम बद्रिकाश्रमाला निघून गेले. विश्वामित्र सांगे श्रीरामाशी पूर्व कथा आईशी. आणि ही सगळी कथा विश्वामित्राने कोणाला सांगितली? रामप्रभूला सांगितली. कारण रामप्रभूने विचारलं होतं ना, गुरुजी हा धनुष्याचा पण का लावला, ही सीता नेमकी कोण आहे असं विचारलं होतं. कौशिक म्हणे श्रीराम ऐक, तुझे चरित्र तुझं ठाऊक. कौशिक म्हणले म्हणजे विश्वामित्र म्हणले, राम ऐक, तुझं चरित्र तुलाच माहिती. परी बोलावीस आमच्या मुखे, परंतु ते तू आमच्या मुखाने बोलून घेतोय. जाणून सर्व हे सर्व जाणत असताना तू आमच्या तोंडून बोलून घेतोय. श्रीराम विजय ग्रंथ सुंदर. पुढे अष्टमाध्यायी सीता स्वयंवर.
रामाची विजय श्री साचार त्या विना आणि कानवरीची. आता पुढे 8वा अध्याय आहे. त्या 8व्या अध्यायामध्ये सीतेचा स्वयंवर सांगितलेला आहे. रामाचीच ती विजयश्री आहे, रामाची सीता आहे. ती रामाची असल्यामुळे त्या विना आणि कानवरीची, ती रामामुळे दुसऱ्या कोणालाही गळ्यात माळ घालून त्याचं वर म्हणून स्वीकार करणार नाही. ब्रह्मानंदा रघुवीरा, ब्रह्मानंद स्वरूप असलेला रघुवीर. कमलोद्भव जनका श्रीधरवरा, कमलोद्भवाचा बाप असला म्हणजे ब्रह्मदेवाचा बाप असला. श्रीधराला वर देणारा, श्रीधर स्वामींना वर देणारा. पुराण पुरुष परात्पर, पुराणाने जो ज्या पुरुषाचं वर्णन केलं, जो परावाणीच्या पलीकडे आहे, असा अक्षय कीर्तन दे तुझे. अशा हे परमेश्वरा, तू काय कर, तुझे अक्षय कीर्तन दे. तुझ्याबद्दल बोलण्याचं, तुझ्याबद्दलची भक्ती मला अक्षय दे, जिचा कधी क्षय होणार नाही अशी भक्ती माझ्या ओंजळीत घाल, माझ्या पदरात घाल. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार. असा हा ग्रंथ फार सुंदर आहे. हा वाल्मिकांनी लिहिलेल्या नाटकाच्या आधारे लिहिलेला ग्रंथ आहे. सदा परिसोत श्रोते चतुर, सप्तमाध्याय गोड हा ग्रंथ सदा सर्वदा सर्वांनी ऐकावा. हा 7वा अध्याय अतिशय गोड आहे. यामध्ये जगतजननी सीता मातेचा जन्म झालेला आहे. बोलिये सीता मैया की जय हो, जय हो, जय हो. ठीक आहे, सीतामाईचा जन्म या अध्याय झाला. आता पुढील मात्र आपण पुढल्या अध्यायामध्ये राम प्रभूने कशा पद्धतीने धनुष्यभंग केला याचं चिंतन करणार आहोत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.